हाय, हॅलो, नमस्कार. तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आज तुम्हाला नॉट्स आणि लटकन कसे तयार करायचे ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मी एक इंच इतपत मी टिक मार्क करून घेतले आहे. आता आपल्याला 2 नॉट्स तयार करायचे. त्यानंतर मी हे 2 नॉट्स बनवण्यासाठी मी डबल कापड घेऊन मी त्यावर कट करून घेणार आहे. सारख्या उंचीचं मी ते व्यवस्थित असं कट करून घेणार आहे. कापडी नॉट्स बनवलेले खूप छान वाटतात. रेडीमेडपेक्षा कापडी नॉट्स पण छान दिसतात. अशा पद्धतीने मी ही दोन्ही कट करून घेतलेले आहे. आपल्याला जेवढ्या उंचीचे नॉट्स बनवायचे आहे तेवढ्या उंचीचे मी हे दोन्ही कट देऊन घेतले आहे. त्यानंतर मी एक नॉट्स आधी सुरुवातीला बनवून घेणार आहे. सुरुवातीला मी हे घेतलेले कापड मी पाव इंच इतपत मी टिप मारून घेणार आहे. व्यवस्थित अशी दोन्ही बाजू सारख्या धरून मी पाव इंच इतपत टिप मारून घेणार आहे. व्यवस्थित अशी हळूहळू टिप मारून घेतल्यानंतर मी ती व्यवस्थित अशी सुईने मी ती नॉट्स तयार करून घेणार आहे. अशा पद्धतीने मी ही मोठ्या सुईला 4 पदरी दोरा लावून गाठ मारून घेतली आहे आणि मी कोपरा कट करून व्यवस्थित अशी तिथे गाठ मारून घेतली आहे. व्यवस्थित अशी हळूहळू मी तिथे सुईने गाठ मारून घेतली आहे. त्यानंतर आपण ती नॉट्स तयार करणार आहोत. आपण ती सुई उलटी टाकून ती व्यवस्थित अशी फोल्ड करून आपण ती नॉट्स व्यवस्थित अशी बाहेर काढणार आहोत. अशा पद्धतीने आपली ही नॉट्स व्यवस्थित अशी तयार होत आहे. अशा पद्धतीने आपण ती नॉट्स बाहेर काढणार आहे. मी याच सुईने नॉट्स तयार करत असते. खूप लवकर आणि इझी होती ही नॉट्स तयार करणं एकदम सोप्या पद्धतीने. तर आपण अशाच पद्धतीने दुसरे पण नॉट्स तयार करून घेणार आहोत. व्यवस्थित अशी छोट्या सुईने खूप गुंता आणि उशीर लागतो, तशी मोठ्या सुईने खूप लवकर ही नॉट्स तयार होते. अशा पद्धतीने आपल्या ह्या दोन्ही पण नॉट्स तयार झाल्या आहे. ही पद्धत कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्ही पण ट्राय करून पहा. त्यानंतर आपण लटकन तयार करणार आहोत. लटकन तयार करताना आपण 4 इंच उंची आणि 4 इंच रुंदी अशा प्रमाणात आपण ते लटकन तयार करणार आहोत. आपल्याला 2 लटकन तयार करायचे आहे. त्यामुळे आपण ते अस्तरचं कापड हे डबल फोल्ड करून एकमेकावर ठेवून व्यवस्थित ते असे सारख्या प्रमाणात आपण ते कट करून घेणार आहोत. चारी बाजूनी ते सारख्या प्रमाणात कट करून घेणार आहोत आणि आपल्याला 2 लटकन तयार करायचे आहे. त्यामुळे आपण त्या लटकनला अस्तर पण जोडणार आहोत. त्यामुळे लटकन छान असे तयार होते आणि ते लटकन छान असे तयार होते. त्यानंतर आपण ते ब्लाऊज पीसच्या कापडावर ठेवून व्यवस्थित असे सारख्या प्रमाणात कट करून घेणार आहोत. व्यवस्थित असे सारख्या प्रमाणात आपण ते कट करून घेणार आहोत. त्यामुळे आपले लटकन ही छान तयार होते. त्यानंतर आपण दुसरे पण 2 लटकन तयार करणार आहोत. त्यामुळे आपण दुसरं पण कापड आपण कट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने दोन्ही कापड मी कट करून घेतले आहे. त्यानंतर मी त्या कापडावर अस्तरचं कट केलेलं कापड मी त्यावर ठेवणार आहे आणि पाव इंच इतपत मी टिप मारून घेणार आहे. अशा पद्धतीने मी चारी बाजूने टिप मारून घेतली आहे दोन्ही पण लटकन बनवण्यासाठी. त्यानंतर मी त्याचा बरोबर सेंटर काढून मी त्याला एक टिक मार्क करून घेणार आहे. सेंटर काढून मी टिक मार्क करून घेणार आहे व्यवस्थित अशी आणि ती सेंटरवर टिक मार्क करून घेतल्यानंतर आपण ते अस्तरचं कापड कट करणार आहोत. त्यानंतर हे चारी कोपरे व्यवस्थित असे फिनिशिंगमध्ये तयार होण्यासाठी आपण ते कोपरे पण कट करून घेतले आहे आणि व्यवस्थित अशी हळूहळू आपण ते कापड बाहेर काढून घेणार आहोत. म्हणजे उलटी बाजू आतमध्ये जाईल आणि सुईची बाजू ही बाहेरून येईल. व्यवस्थित अशी हळूहळू आपण ते बाहेर लटकनसाठी बाहेर काढून घेणार आहोत अशा पद्धतीने. आणि त्यानंतर राहिलेले कोपरे हे आपण टेस्टरच्या साहाय्याने हे आपण चारी कोपरे हे व्यवस्थित असे बाहेर काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण ते लटकन छान असे तयार करणार आहोत. अशा पद्धतीने आपण हे चारी कोपरे बाहेर काढून घेतले आहे. त्यानंतर आपण त्यावर पण व्यवस्थित अशी चारी बाजूनी
टीप मारून घेणार आहोत. व्यवस्थित अशी दोन्ही लटकनला आपण टीप मारून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपली दोन्ही लटकन बनवण्यासाठी टीप मारून घेतली आहे. त्यानंतर आपण परत सेंटर काढून घेणार आहोत. व्यवस्थित असा सेंटर काढून घेणार आहोत आणि त्याची छोटासा कट देऊन घेणार आहोत. बरोबर सेंटरला कट दिल्यामुळे आपले लटकन ही छान तयार होतात. आणि मी ती बनवलेली नॉट्स ही बरोबर त्या सेंटरमध्ये टाकून मी तिथे सुद्धा तिरकी टीप मारून घेणार आहे. व्यवस्थित अशी धरून मी तिथे तिरकी टीप मारून घेणार आहे दोन्ही बाजूनी. अशा पद्धतीने मी दोन्ही बाजूनी तिरकी टीप मारून घेतली आहे. त्यानंतर मी परत ती नॉट्स मध्यभागी ठेवून दुसऱ्या बाजूनी पण मी तिरकी टीप मारून घेणार आहे. व्यवस्थित असं बरोबर सेंटरला ठेवून मी इथे सुद्धा तिरकी टीप मारून घेणार आहे. बरोबर मी खडूनी मार्किंग केल्या त्या प्रमाणात मी ही अशी टीप मारून घेणार आहे. त्यामुळे आपले हे छान असे लटकन तयार झाले आहे. अशाच पद्धतीने आपण दुसरे पण लटकन तयार करून घेतलं आहे. हे लटकन तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने आपले लटकन तयार झाले आहे. खूप छान वाटतात. तुम्ही सुद्धा ट्राय करून पहा.